पोरं हो सर झालं बरं आम्हाला पेपर झाली की आणि चांगले पेपर द्या. काय आयटम ठेवायचा मग सेंड ऑफले म्हणजे पदार्थ काय स्वयंपाक ठेवा ते सांगा तुमच्या हिशोबानं तुम्हाला जे आवडेल ते हो. भजे ठेवा ना भजे खाल्ले ना आम्ही. काय अरे चांगलं ठेवू राय जर सकाळी पार्टी काही. अरे निसतेच का वांगे खातो का बापा तर चांगलं गोडधोड ठेवू आपण मस्त. ओके मर पल्या तुला काय आवडते रे? मला का सर मला तर गुलाब जांबू आवडतात भाऊ. बर बर एक आयटम गुलाबजामुनचा ठेवून देऊ. ओ सर नोट घे उद्या ना नोट घे. माय बिन काय म्हण लागली रे बाबा ही? आव सर ती रोडगे म्हण लागली रोडगे असं आहे का माहितीये. बर बर नोटगे बिन ठेवा. पोरी हो तुम्ही सांगा बाई तिघी जणी नुसते बसले काय बोलत बी ना तुम्ही. तुम्हाला आवडते का नाही काय खायले? ओ सर मिरची भाजीन बापड्या ठेवा मग ते सोप्यात सोपं आहे. आणि जिलेबी ठेवा म्हणजे गोडधोड काय पदार्थ. आता बोलली बा पोरगी. ओके बर येऊ मग आता फिक्स हा. बापडे आणि मिरची भाजी मस्त तरबेज करू. खतरनाक जिलेबी आणू. तर पोरं आपल्या शाळेचा सेंड ऑफ ठरलेला आहे. तरी सेंड ऑफला येताना सगळ्यांनी ताट आणि पेला घेऊन यावे अशी विनंती आहे. आणि पंक्तीमध्ये कोणी हात धुवू नये. ओय अरे ताटण पेला कशाले पत्तरवाड्या येत याचं काय ना काय ऐकू रे. सर जोक मारला ना एवढं समजत नाही का तुम्हाला? पोरो खूप आठवणी जाईल रे तुमची. लय मस्त वर्ष गेलं रे लगाऊ. कॉफी की पेज नांदी लागू नका. कॅमेरे लागेल इथं तुम्हाला तर माहिती आहे. हो पोरो आणि पोरी हो तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आमची आठवण काढायचा बाबा हो. अरे पोरीवर रडू नका ना. काय नाही पोरं माठे रडतात का? त्या पोरी बिचाऱ्या रडा लागल्या. काही वाटते का नाही तुम्हाला? सर तुमची आठवणी नो बापा खूपच. ओय, बस बस बस. मैत्रिणींची साथ आणि शाळेत खाल्लेला भात खूप आठवलं बाई. सर तुम्ही मारणार नाही आम्हाला डबल. कधी जरा छड्या कोण मारणार आम्हाला? सर तुमचा आवाज आम्हाला आठवत राहिलो पुढे चालून बिन. आम्ही कधी विसरणार नाही सर तुम्हाला. सर मी तर जमतो या शाळेत. मी नाही जात बाबा पुढे. ओय अरे तसं म्हणून जमत असते का लगा? काय नसते होत. जाय तू चांगला अभ्यास कर. मोठा माणूस होय बाबा तेव्हा बरं वाटेल मला. माय बाई लेकरं किती जीव लावतात सर तुम्हाला. पोरं हो फक्त अभ्यास करा बरं चांगला. हो तुम्हाला सांगतो आपला आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी आहे. सर आम्ही नाही जात ही शाळा सोडून. आम्ही इथं शिकतो सर. तसं म्हणल्यानं जमत असते का बाई? पुढे जाणंच लागत असं शिक्षण घ्यायले. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून दाखवा. तर आपल्या सर्वांसमोर राहुल आपल्याला 2 शब्द सांगणार आहे. मित्रांनो तो मजाकचा विषय जाऊ द्या आता. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर चिटिंग सोडावी लागेल. म्हणजेच कॉपी सोडावी लागेल. कारण आपल्याला अभ्यास करायचा कंटाळा येतो चिटिंगमुळे. त्याच्यामुळे पुढे चालून आपण यशस्वी होऊ शकत नाही. तर मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे. चिटिंग करू नका, कॉपी करू नका. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर जे काही मार्क मिळतील, जे काही पडो पूर्णपणे अभ्यास करा. मन लावून अभ्यास करा. जे काही पडतील ते मेहनतीने पाडा. त्यातच समाधानी व्हा. आणि जर तुम्ही आता मेहनत घेसाल तर पुढे तुम्हाला सर्व काही सोपं होईल. शिक्षक हे आपले गुरु असतात. त्यांचा मान ठेवत असतात. कोणतीही मोठी व्यक्ती घडत असेल तर ती शिक्षकामुळेच घडत असेल. समजलं का मित्रांनो? आम्ही शिक्षणासाठी बाहेर कुठे सुद्धा जाऊ पण आमच्या शाळेची आठवण मात्र कायम काढत राहू. मित्रांनो जीवनामध्ये खूप मित्र भेटतील पण शाळेतील मित्रांची सर कधीच येणार नाही बरं का. मित्रांनो तुम्ही पुढे कुठे सुद्धा जा पण आपल्या मित्रांची आठवण मात्र कायम काढत राहा. मित्रांनो जीवनामध्ये मेहनत जर केली ना तर तुम्हाला काही सुद्धा मिळते. अशक्यही शक्य होते. फक्त मेहनत करायची जिद्द पाहिजे. जाता जाता तुम्हाला एवढेच सांगतो आम्ही जीवनामध्ये मोठे मोठे स्वप्न सुद्धा पाहिल पण आमच्या शाळेची आठवण मात्र कायम काढत राहील.